सोलापूर जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीपाच्या पेरण्यांना वेग आला आहे। जिल्ह्यातील एकूण उद्दिष्ट क्षेत्रापैकी 78% पेरणी पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे। सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी सुमारे 3,78,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे। जून आणि जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे आतापर्यंत 78% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे। मात्र काही भागांमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे तेथील शेतकऱ्यांना अद्याप पेरणी करता आलेली नाही। त्यामुळे पुढील काळात चांगला पाऊस झाल्यास शेतकऱ्यांनी सूर्यफूल आणि करडई या पिकांची जास्तीत जास्त पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे। जून जुलै मध्ये सोलापूर जिल्ह्यात पावसाचं प्रमाण हे सरासरीपेक्षा कमी राहिलेलं आहे व पडलेला पाऊस जो आहे तोही स्कॅटर्ड रूपात पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्याचा वेग फारसा दिसून आला नाही। आजच्या दिनांकापर्यंत जवळजवळ जुलै एंडपर्यंत आपण 78% पेरणी सरासरीच्या झालेली आहे। आपल्या सोलापूर जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र 3,37,968 हेक्टर असून त्या तुलनेत गतवर्षी जवळजवळ आपण 120% पेरणी झालेली होती, पण यावर्षी मात्र 2,63,000 एवढ्या क्षेत्रावर पेरणी झालेली आहे आणि ही पेरणी ही सरासरीच्या 78% आहे। पेरणी करताना सोयाबीन किंवा उडीद मूग तर संपलेला आहे, सोयाबीनची सुद्धा पेरणी करू नये। आता जर पेरणी करायची असेल तर मका किंवा सूर्यफूल, बाजरी किंवा तूर या पिकाची पेरणी करावी।